श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमा. एकाग्रचिते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर जाहली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्याशी असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समयी अकलकोटी. स्वामी दर्शने इच्छा धरोनी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमाशीचा ऐकुनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झटकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती. तेथेची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अकलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुन. या पाहुने नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी. लोकी धन्यता पावलाशी वार योषिता पाळोनी. तियशी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी अंती जाशी सुखाने. ऐकून या समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. परियंतरीची खून यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिधलेशी चाकरी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूरशीने जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा शीत सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानशी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परी. श्रीचरण धरिले झटकरी. उभा राहिला काळदुरी. नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करवती विनवनी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनीशी समर्थ कृतांताशी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती. धन्य थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्याचे.
ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामात्र येथे इथी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमा जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानशी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थाच्या पातला करुणी आशीची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उचिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थांते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते धवा मने यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उचिष्ट याती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजन गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो समतास कळला सत्वर मनी हा भाविक नर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्याच जवळी नसे परी त्याची देखून समर्थ म्हणती हे उचिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याची बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायाशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामीचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमा स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण समस्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी शरचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करुनी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत गामा माझारी जन्म लागला माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रयाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावाते पूजन करीती दिवंसा उपजरी चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले
हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्यायी ताराबया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्याशी खल तेची वृत्त सकल. चौथ्या माजी वर्णिले मल्हाराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभाऱ्यांशी. पंचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याची द्याविला चमत्कार त्या ते वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते. सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात ते कथा पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा ते 6चा अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बासप्पा तेरी सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू तो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हावर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो. वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्.